सोलापूर शहरात मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडत असल्याकारणाने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत राजकुमार, पोलीस आयुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेला आदेशित केले होते। त्या अनुषंगाने अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शक सूचना केल्या होत्या। त्यानुसार सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार हे सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून मोटरसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत होते। त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अन्वये गुन्हा घडल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। त्यानुसार पोलीस अंमलदार जमादार यांनी सीसीटीव्ही फुटेजचे अचूक विश्लेषण केले व पोलीस अंमलदार संदीप जावळे यांनी संशयित गुन्हेगाराची ओळख पटवली। सोलापूर शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात सातत्यपूर्ण नेहमीच आम्ही तपास करून गुन्हे ओळखीस आणतो। त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाणे येथे घडलेला मोटरसायकलचा गुन्हा नोंद क्रमांक 164/26 या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या टीममधील ए.पी.आय. खेडकर व त्यांच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सराईत मोटरसायकल चोर नामे सचिन अंकुश कात्रे, मूळ राहणार धाराशिव मधला आहे, सध्या राहतो अंबिकानगर बीड, याच ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण व सातत्याने तपास केला असता त्याने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एकूण 15 मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले। त्यामध्ये तपासादरम्यान सोलापूर शहर आयुक्तालयामधील एकूण 4 मोटरसायकलीचे गुन्हे उघडकीस आणून त्या मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत। त्यानंतर दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडेकर यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम नंबर प्लेट नसलेली होंडा युनिकॉर्न कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल घेऊन विक्री करण्यासाठी सोलापूर शहरातील विष्णू घाट जवळील फुटपाथ जवळ थांबला आहे। प्राप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन नमूद इसमास ताब्यात घेतले। त्यावेळी त्या इसमास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन अंकुश कात्रे, वय 40, राहणार नरसोबाची वाडी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव, सध्या राहणार अंबिका चौक बीड असे सांगितले। पथकाने नमूद इसमाच्या ताब्यातील मोटरसायकल याबाबत विचारणा केली असता त्याने उडवीची उत्तरे दिली। त्यामुळे पथकाला त्याचा संशय आला। त्यामुळे नमूद इसमास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरची मोटरसायकल ही काही दिवसांपूर्वी दुपारच्या वेळेस सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथून चोरी केल्याचे कबूल केले। तसेच नमूद इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्याने मागील 6 महिन्यात अहिल्यानगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यातून आणखी 14 मोटरसायकली चोरल्याची माहिती दिल्याने त्या मोटरसायकली पंचनामा करून हस्तगत करण्यात आल्या। अशा प्रकारे सोलापूर शहर गुन्हे शाखेने आरोपी सचिन अंकुश कात्रे यास ताब्यात घेऊन एकूण 15 मोटरसायकली हस्तगत करून सुमारे 4,45,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।